नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवर पुन्हा एकदा आज बोलणार आहे, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे. ज्या प्रेक्षकांना असं वाटतं की हा मोदी मीडिया आहे, दिनेश कांजी हा मोदी भक्त आहे, हा भाजपचा चॅनल आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीये. त्यांच्यासाठी ध्रुव राठी, रवीश कुमार, अरफा खानम शेरवानी, पुण्यप्रसून वाजपेयी असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कृपया हा चॅनल बघून आपला रक्तदाब वाढून घेऊ नका. या चॅनलवर आपल्याला राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची प्रशंसा कधीही ऐकायला मिळणार नाहीये. दुसरी नम्र विनंती, जे प्रेक्षक मोठ्या संख्येने आमचा व्हिडिओ बघतात, मोठ्या संख्येने त्या व्हिडिओखाली कॉमेंट करतात, त्यांनी फक्त 1 सेकंद देऊन आमचा चॅनल सबस्क्राईब करावा, जेणेकरून आमचा सुद्धा थोडा उत्साह वाढेल. आता वळूया मूळ विषयाकडे. देशातील मतदार याद्यांची साफसफाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम हाती घेतला. 2 टप्प्यामध्ये काम झालं. पहिला टप्पा पार पडला बिहारमध्ये, दुसरा टप्पा पार पडला 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये. आतापर्यंत जी साफसफाई झाली आहे त्यातून 6.83 कोटी नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. सर्वाधिक नावं वगळण्यात आली उत्तर प्रदेशातून. हा आकडा आहे 2.89 कोटीचा. आणि त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 91 लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे साफसफाईचं जे काम आहे ते उत्तमरित्या चाललेलं आहे. ओझं थोडंसं हलकं होत आहे. लोकशाही मोकळा श्वास घेते. आता जे आकडे वाढले होते मतदारांचे, ते कशामुळे वाढले होते, कोणामुळे वाढले होते, हे तर आता उघड गुपित आहे. आणि या गुपिताचं रहस्य सर्वसामान्य मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यापूर्वी देशाच्या मतदार यादीमध्ये मतदारांचा जो एकूण आकडा होता तो होता 99 कोटी. 2 टप्प्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला. एकूण 50.90 कोटी मतदारांची पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर मतदार यादीतून एकूण 6.83 कोटी नावं आतापर्यंत वगळण्यात आलेली आहेत. आतापर्यंत ज्या राज्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला त्याच्यामध्ये 3 अशी राज्य आहेत ज्याच्यातून सर्वाधिक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. आणि हा जो आकडा आहे तो 4.83 कोटी इतका मोठा आहे. मतदारांचा जो एकूण टक्का आहे तो साधारण 16%. या राज्यांची नावं उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल. उत्तर प्रदेशमधून 2.89 कोटी मतदार वगळण्यात आलेले आहेत. बिहारमधून 70 लाख आणि पश्चिम बंगालमधून आता 91 लाख नावं कमी होणार आहेत. SIRचा जो उपक्रम होता तो देशभरामध्ये अत्यंत शांतपणे राबवण्यात आला. अपवाद होता फक्त पश्चिम बंगालचा. पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवताना निवडणूक आयोग विरुद्ध तृणमूल काँग्रेसचं सरकार असा संघर्ष वारंवार झाला. अगदी ताजा संघर्ष आता मालदामध्ये झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या आधी मतदारांची एकूण संख्या होती 7.66 कोटी. SIRच्या पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 63 लाख नावं वगळण्यात आली. त्याच्यानंतर 60 लाख आणखी नावं निवडणूक आयोगाच्या रडारवर आली. याची न्यायिक अधिकाऱ्यांच्या मार्फत पडताळणी करण्यात आली आणि आता 6 एप्रिल रोजी ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या 60 लाख पैकी 27 लाख नावं या मतदार याद्यांमधून आता वगळली जाणार आहेत. म्हणजे वगळण्यात आलेल्या एकूण मतदारांची जी संख्या आहे ती साधारण 90 ते 91 लाखच्या दरम्यान आहे. पश्चिम बंगालची एकूण जी मतदार संख्या आहे त्यापैकी वगळण्यात आलेल्या मतांचा जो टक्का आहे, म्हणजे नावांचा जो टक्का आहे तो साधारण 12% आहे. ही जी 91 लाख नावं पश्चिम बंगालच्या मतदार याद्यातून वगळण्यात आलेली आहेत त्यातून सर्वाधिक नावं वगळण्यात आलेले जे 5 जिल्हे आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा आणि पूर्व वर्धमान. या 5 जिल्ह्यांमध्ये 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसने 101 जागा जिंकल्या होत्या. 114 पैकी 101 जागा. आणि उरलेले जे 18 जिल्हे आहेत त्या 18 जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या जागांची जी संख्या आहे ती 114 आहे. म्हणजे फक्त 5 जिल्ह्यातून 101 जागा जिंकल्या आणि उरलेल्या 18 जिल्ह्यातून 114 जागा जिंकल्या. म्हणजे या 5 जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडलं असेल, मतदारांची जी संख्या आहे ती कशा प्रकारे वाढवण्यात आली असेल हे तुम्ही समजू शकता. आता वगळण्यात आलेले आकडे मी तुम्हाला सांगतो. हे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत. मुर्शिदाबाद 4,55,137, उत्तर 24 परगणा 3,25,666, मालदा 2,39,375, दक्षिण 24 परगणा 2,22,929 आणि पूर्व वर्धमान जिल्ह्यातून 2,09,805 नावं मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली आहेत. SIR प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी पश्चिम बंगालमध्ये मतदारांचा जो आकडा होता तो होता 7.66 कोटी. SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मतदारांचा आकडा झालाय 6.75 कोटी. आता तुमच्या लक्षात येईल की मालदाच्या कालीचकमध्ये जे BDO ऑफिस आहे त्याला घेराव का घालण्यात आला होता, न्यायिक अधिकाऱ्यांना 9 तास कोंडून का ठेवण्यात आलं होतं, घरी परतताना त्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या वाहनांवर हल्ले का करण्यात आले होते, म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय. आणि पश्चिम बंगालमध्ये काही राजकीय पक्षांमध्ये
उद्विग्नता का आहे याचा उलगडा या आकड्यांवरून आपल्याला होऊ शकतो. SIR राबवताना सुरुवातीला अशा राज्यांना प्राधान्य दिलं गेलं ज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित होतं. आता याच्यानंतर 17 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश शिल्लक आहेत. आतापर्यंत जे 2 टप्पे राबवण्यात आले त्याच्यामध्ये 10 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. शिल्लक असलेल्या राज्यांची संख्या जास्त वाढत असली तरी निम्म काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. कारण देशामध्ये एकूण मतदारांची जी संख्या आहे ती आहे 99 कोटी. त्यापैकी 50.90 कोटी नावांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. आता जवळजवळ तेवढ्याच नावाची पडताळणी शिल्लक आहे. या राज्यांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवायचा आहे. तिथल्या सरकारांना तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या राज्यांमध्ये मे महिन्यापासून हा उपक्रम हाती घेण्यात येईल. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं काम ज्या राज्यांमध्ये पूर्ण झालेलं आहे, ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झालेलं आहे, तिथून 13.4% नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. आणि हाच टक्का जर पुढे कायम राहिला, म्हणजे उरलेलं जे 50% काम आहे त्याच्यामध्ये हाच टक्का जर कायम राहिला तर देशामध्ये मतदारांची जी संख्या आहे ती 99 कोटीवरून 85.5 कोटीपर्यंत खाली येईल अशा प्रकारची शक्यता आहे. SIRचा उपक्रम हाती कधी घ्यायचा नाही हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे. 2002 ते 2004च्या दरम्यान स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम देशामध्ये राबवण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी पुन्हा एकदा हा उपक्रम देशामध्ये राबवण्यात येतोय. जवळजवळ 22 वर्षाचा काळ मध्ये गेलेला आहे आणि या काळामध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जमा झालेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की आतापर्यंत जे काम पूर्ण झालं त्याच्यामध्ये 13.4% मतदार यादीतून बाहेर गेले. हा आकडा खूप मोठा आहे आणि उरलेली जी नावं आहेत ज्यांची पडताळणी शिल्लक आहे त्या पडताळणीच्या दरम्यान एवढीच नावं आणखी बाहेर जातील अशा प्रकारची शक्यता दिसते. शरीर सुदृढ आणि निरामय ठेवण्यासाठी साफसफाईची गरज असते, तशी लोकशाही प्रक्रिया सुद्धा निरामय ठेवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी साफसफाईची गरज असते. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून ही साफसफाई नियमितपणे केली जाते. हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहे. बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये राबवण्यात आला. या राज्यांच्या नेत्यांनी काही प्रमाणात विरोध केला, थैथयाट केला, परंतु अखंड तांडव झालं पश्चिम बंगालमध्ये. तृणमूल सरकारने केलं. तृणमूल काँग्रेस सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं. निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांनी उघड संघर्षच केला. निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. SIRच्या प्रक्रियेमध्ये मतदार यादीतून जी नावं वगळण्यात आली ती कोणती होती? अशी नावं ज्या लोकांचा मृत्यू झालाय, अशी नावं जे एका ठिकाणी राहत होते ते आता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, अशी नावं जी मतदार यादीमध्ये दोनदा आलेली आहेत, म्हणजे डुप्लिकेट नाव आहेत, किंवा अशी नावं ज्यांचा 2002च्या मतदार यादीशी काहीही संबंध नाहीये, ना त्यांचा संबंध आहे ना त्यांच्या कुटुंबियांचा संबंध आहे, अशी नावं जर मतदार यादीमधून वगळण्यात आली तर त्याचं काही राजकीय पक्षांना दुःख होण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं. परंतु काही लोकांना वेदना झाल्या, काही लोकांनी थैथयाट केला, काही लोकांनी अखंड तांडव केलं. गेल्या 25 वर्षात या देशामध्ये जे SIRचे 2 उपक्रम राबवण्यात आले त्याच्यामध्ये एक विचित्र योगायोग आहे. 2002 ते 2004 या काळामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला. त्याच्यानंतर 25-26 मध्ये राबवण्यात येतोय. परंतु याच्यामध्ये एक साम्य आहे आणि हे साम्य, हा जो योगायोग आहे तो प्रचंड विचित्र आहे. पहिल्यांदा जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम राबवण्यात आला तेव्हा केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, म्हणजे भाजपचं सरकार होतं. आणि आता दुसऱ्यांदा 2025-26 मध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय तेव्हा सुद्धा केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे, नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. 2004 ते 2010 या काळामध्ये या देशामध्ये UPAचं सरकार होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक बांगलादेशी पोलिसांना सापडत होते, ज्यांना अटका होत होत्या, ज्यांच्याकडे बनावट आधार कार्ड त्यांनी बनवली होती आणि या आधार कार्डच्या आधारावर ते या देशामध्ये वावरत होते. जे लोक बनावट आधार कार्ड बनवू शकतात ते मतदार यादीमध्ये सुद्धा शिरकाव करू शकतात, अशी शक्यता त्यावेळी निवडणूक आयोगाला का वाटली नाही? का त्यावेळी निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत होता आणि त्यामुळे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात नाही आला. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये सगळ्या राज्यातून जी नावं वगळण्यात आली त्याची जर सरासरी आपण काढली तर साधारण ती 14 ते 15% दरम्यान आहे. एकेका राज्यामध्ये जर 15% नावं मतदार यादीमध्ये अतिरिक्त आहेत, अनावश्यक आहेत, तर ही नावं वगळण्यासाठी याच्यापूर्वी प्रयत्न का झाले नाहीत, हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर देशाच्या जनतेला मिळालं पाहिजे. मतदार यादीमध्ये ही जी 10-15% अनावश्यक नावं प्रत्येक राज्यामध्ये आहेत त्याचा वापर करून निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न झाला नसेल असं आज कोण ठामपणे सांगू शकत नाही. निवडणूक आयोगाने हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडलं आणि हे काम पार पाडताना अडथळ्यांची शर्यत निवडणूक आयोगाला पार पाडावी लागली. काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार पत्रकार परिषदा घेत होते, सांगत होते की या
निवडणूक यादीमध्ये घोळ आहे, परंतु ते घोळ निस्तरण्याचा प्रयत्न जेव्हा निवडणूक आयोग करत होता तेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाला विरोध करण्याचं काम सुद्धा याच राहुल गांधी यांनी केलं. उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून 2.89 कोटी नावं वगळण्यात आली, तरी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, भाजपचा मुख्यमंत्री आहे. ना भाजप सरकारने थैथयाट केला, ना मुख्यमंत्र्यांनी कोणतं अखंड तांडव केलं. परंतु पश्चिम बंगालमध्ये जेव्हा 91 लाख नावं वगळण्यात आली, ही नावं वगळताना जी अनावश्यक आहेत, जी नावं मतदार यादीमध्ये असणं अपेक्षित नाहीये, ती नावं जेव्हा वगळण्यात आली तर पश्चिम बंगालमध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रक्तपात झाला, लोकांवर हल्ले झाले, आत्महत्या झाल्या, नको नको ते झालं. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमातलं नेमकं काय खुपत होतं, निवडणूक आयोगावर त्या वारंवार आगपाखड का करत होत्या, या उपक्रमामुळे आपलं आणि आपल्या पक्षाचं नुकसान होणार आहे, आपल्या सरकारचं नुकसान होणार आहे असं त्यांना का वाटत होतं, या प्रश्नांची उत्तरं फार दूर नाहीयेत. 23 आणि 29 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकांचे निकाल 4 मेला जाहीर होणार आहेत. 4 मेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळणार आहेत. अडथळ्याची शर्यत पार करत निवडणूक आयोगाने 10 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया जवळजवळ मार्गी लावत आणलेली आहे. मतदार यादीमध्ये आधी 50.90 कोटी लोक होते, त्यातली 6.83 कोटी नावं आता वगळण्यात येणार आहेत. ही अनावश्यक नावं होती, हे मतदार यादीवर असलेलं ओझं होतं, देशाच्या लोकशाही प्रक्रियेवर असलेलं ओझं होतं आणि हे ओझं हलकं झाल्यामुळे आता लोकशाहीने मोकळा श्वास घेतलेला आहे. 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. पश्चिम बंगाल हे ते राज्य आहे ज्या राज्यामध्ये देशात सर्वाधिक मतदान होतं. गेल्या वेळी 2021 मध्ये जवळजवळ 80% मतदान झालं होतं आणि आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या उपक्रमानंतर या राज्याच्या मतदार यादीतून 91 लाख नावं वगळली गेली आहेत. त्यानंतर या राज्यामध्ये किती मतदान होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. नमस्कार, धन्यवाद.